सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा। स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामी चरणी प्रार्थना। आपल्या आई साहेब अंबिका म्हणजेच लक्ष्मी मातेच्या चरणी पण प्रार्थना। चला तर मग आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत कुंचम सेवा। जसे की घरच्या घरी कुंचम सेवा कशी करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। स्किप न करता शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ आहे आपल्याला कुंचमची सेवा घरच्या घरी कशी करायची आहे। कुंचन ही आपला माता लक्ष्मीसाठी, धनप्राप्तीसाठी, सुखशांतीसाठी, नोकरी, व्यवसाय, अनेक अडचणीसाठी आपल्याला खूप उपयोगी ठरणारी अशी प्रभावी अशी माता लक्ष्मीची सेवा आहे। आपल्या मार्केटमध्ये खूप अशी कुंचनचे आपल्याला छान सेट आपल्याला अवेलेबल होतात, ज्याला आपल्याला तुम्हाला ज्यांना परवडेल त्यांना घेणं शक्य असेल त्यांनी तुम्ही घेऊ शकता, आणि ज्याच्यासाठी शक्य नाही पण त्यांना सेवा करायची आहे, त्यांना खूप अशी सेवा करण्याची ओढ लागलेली आहे, त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तुम्ही फक्त घरच्या घरी फक्त 100 रुपयामध्ये तुम्ही ही सेवा कुंचमची करू शकता आणि तुमच्या माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता। ही सेवा आपल्याला घरच्या घरी फक्त 15-20 मिनिटांमध्येच होणारी सेवा आहे। 1 रुपया पण आपल्याला खर्च होणार नाही, फक्त आपला 1 ग्लास फक्त आणून घ्यायचा आहे, त्याचाच आपल्याला खर्च होणार आहे। बाकी सगळं आपल्या घरातलंच साहित्य घेऊन तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे। जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत, आपल्या सर्व जो भक्तांपर्यंत, स्वामी भक्तांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण माहीत होईल की कुंचमची सेवा आपल्याला कशी करता येईल घरच्या घरी। त्याच्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे। आणि काही महिलांना शक्य नसते की आपल्याला खर्च करून, खूप महाग असतात, 2000, कोणी 3000, 5-5, 6-6 हजारापर्यंत कुंचम सेट मिळत आहे चांदीमध्ये, किंवा बिना चांदीचं ठरवलं तर 2000, 1600 अशा खूप महाग आहेत। मला 1600 रुपयामध्ये पूर्ण सेट भेटला होता कुंचमचा, माझ्याकडे पण आहे। पण मी असं ते घेण्याच्या अगोदर मी अशीच सेवा करत होते, आमच्या घरच्या घरी सेवा हीच करत होते। चला पाहूया आपण घरच्या घरी सेवा कशी करायची आहे ते। सर्वात अगोदर मी आपलं असं सामान घेतलेलं आहे। काही सामान मला कुंचम सोबत आलं होतं, काही सामान घरातलं ॲड केलेलं आहे। तुम्ही घरच्या घरी करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे, आपल्याला कॉईन घ्यायचे आहे। 10-10चे घ्या तुम्ही, 5चे घ्या, जसे जमेल तसे तुम्ही कॉईन जमा करा। 10 किंवा 11-12 असे तुम्ही कॉईन जमा करा। त्याच्यानंतर तुम्हाला लवंगा लागणार आहेत घरातल्या, त्याच्यानंतर तुम्हाला इलायची लागणार आहे, तुम्हाला हळकुंड लागणार आहे आणि धने लागणार आहेत। मी जे पांढरी पुडी दिसत आहे त्याच्यामध्ये मी धने ठेवलेले आहेत। आणि आपल्याला असा 1 ग्लास लागणार आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर स्वामीच्या केंद्रामधून तुम्ही मोती, लाल गुंजा, काळ्या गुंजा किंवा पांढरे मोती, कवड्या, गोमती चक्र असं तुम्ही साहित्य तुम्ही आणू शकता आणि पूजेला सुरुवात करू शकता। आपल्याला कुंचम भरण्यासाठी तांदूळ लागतात, आणि तुम्हाला पितळेचा गिलास घ्या किंवा तुम्ही तांब्याचा घ्या, स्टीलचा घ्या, कोणताही घ्या, फक्त श्रद्धेने भावभक्तीने तुम्ही ही सेवा करा, तुम्हाला नक्कीच फळ मिळेल। कारण ह्या सेवेतून खूप जणांच्या अडचणी, खूप जणांचे प्रश्न सुटलेले आहेत। मला पण ह्या कुंचम सेटचा मला खूप चांगला अनुभव आला आहे। तुम्हाला कोणत्यातरी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तो अनुभव मी शेअर करणारच आहे। नक्कीच तुम्हाला माझ्या लाईफमधले चांगले अनुभव, स्वामी सेवेतून येणारे, सगळ्याच सेवेतून येणारे अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर चला पाहूया कुंचम सेटची आपल्या घरी जेव्हा आपण गिलास आणि घरातले जेव्हा सामान घेऊन सुरुवात करायची, तेव्हा आपण स्टार्टिंगला कशी सुरुवात करायची। मी एक दिवा साईडला लावून घेतला, कारण दिव्याच्या साक्षीनंच आपल्याला पूजा करायची असते। त्याच्यानंतर प्लेटवर छान असं हळदी कुंकू वाहून घेतलं, आणि जे कॉईन जमा केले होते मी, कारण हे पूजेचेच कॉईन आहे त्याच्यामुळे खराब झालेले आहेत, हळद कुंकू लावून तेच कॉईन घेतलेले आहे। त्याच कॉईनला मी असं छान कमळ काढून घेते। त्या कॉईनला आपल्याला कमळ काढून घ्यायचं आहे। त्या कॉईन शक्य असेल तर तुम्ही तांदळानं खाली, प्लेटच्या खाली पण तुम्ही काढू शकता। आणि आपल्याला असं कॉईन काढून घेऊन त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेऊन आपल्याला हा ग्लास ठेवायचा आहे। जसं की आपल्या भगवान विष्णूंचं चिन्ह असतं, आपलं टिक्याचं, आपल्या गंधाचं, त्याच्यासाठीच मी असं ते गंध लावून घेतला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद कुंकू वाहून घेऊन अशी तांदळाची एक रास देऊन सगळं साहित्य मी याच्यामध्ये टाकत आहे। फक्त हे टाकत असताना आपल्याला देव्याईचा आपल्याला मंत्र बोलायचा आहे, ओम महालक्ष्मी देव्याय नमः। तुम्हाला हे शक्य नसेल तर महालक्ष्मी देव्याय तुम्ही असं छान असं म्हणलं तरी चालतं, ते जरी जमलं ओम मात्रे नमः, ओम मात्रे नमः असं जरी म्हणलं तरी चालते। फक्त आपल्याला एक सोन्याचा तुकडा, चांदी जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही त्यात टाकू शकता। माझ्याकडे छोटं सोन्याचा तुकडा आणि एक चांदीची अंगठी होती, ते मी एका डब्बीमध्ये टाकलेली आहे, आणि मोती ते सगळं टाकलेलं आहे। कारण आपल्याला कुंचमसोबत खूप साहित्य भेटतं, पण मी तुम्हाला ते नाही सांगितलं, कारण आपलं काही ताईंना प्रश्न असतात की हे माझ्याकडं नाही, ते माझ्याकडं नाही, म्हणून मी आपल्या घरच्याच घरी आपल्याला 5-7 आयटमपासून आपल्याला सुरुवात करायची आहे। तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। आपल्याला काहीच नाही, एक करून सगळं असं मांडणी करून एक सगळं सामान घेऊन आपल्याला त्या ग्लासमध्ये सगळं आपल्याला असं भरून घ्यायचं। फक्त देवाचं नामस्मरण करत करत आपल्याला हे सगळं साहित्य असं छान गिलास वर येईपर्यंत असं तांदळाने आणि सामानाने सगळं भरून घ्यायचं आहे। एवढंच करायचं आहे आपल्याला। खूप सोपी सेवा आहे।
आणि त्याच्यानंतर मला हे कुंचोसोबत भेटलं होतं म्हणून मी ठेवत आहे, पण तुम्ही त्याला इग्नोर करा, कारण तुम्हाला घरच्या घरी बनवण्यासाठी सांगलेला व्हिडिओ आहे हा. आणि हे फुलं पण मला कुंचमसोबतच भेटले होते आणि मी पण कुंचन आणलेलं आहे, माझ्याकडे पण आहे. आणि ह्या बांगड्या आहेत आपल्या देव्यासाठी आणि हा शिक्का पण मला कुंचमसोबत भेटलेला होता. त्याला पण छान असा हळदी कुंकू वाहून मी आता इथं ठेवणार आहे. तुमच्याकडे जर चांदीचा शिक्का असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि 1 रुपयाचा शिक्का, कारण आपली खरी लक्ष्मी माता हीच असते, म्हणून ह्या आपल्या 1 रुपयाच्या नाण्याची पण विधिवत पूजा करून घ्यायची. छान हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि कुंचम पूर्ण भरल्यावर त्याला पण छान हळदी कुंकू त्या राशीला भरून घ्यायचं, आपल्या तांदळाच्या राशीला. त्याच्यानंतर छान देवायला आपल्याला गजरा लावून घ्यायचा. आणि गुलाबाचं फूल आपल्या माता लक्ष्मीला लाल फूल खूप प्रिय असतं, म्हणून मी गुलाबाचं फूल वाहून घेतलं. आपली एवढी सोपी पूजा आहे, खूप सोपी पूजा आहे. तुम्ही करा, फक्त श्रद्धेने करा आणि खूप प्रभावी अशी सेवा. या सेवेतून खूप लोकांचे संकट कामं, खूप असे मार्गी कामं लागलेली आहेत. संकट सगळ्यांची दूर झालेली आहेत, त्यांची खूप जेवढ्या इच्छा होत्या तेवढ्या पूर्ण झालेल्या आहेत. कारण आपल्या यूट्यूबवर खूप ताईंचे व्हिडिओ असतात, कुंचम सेवेतून कोणाला कोणता अनुभव आला असे खूप व्हिडिओ असतात. पण काही नवीन फॅमिली माझ्यासोबत जोडत आहे, म्हणलं त्या फॅमिलीला पण आपण कुंचम सेवा दाखवावी. आणि माझ्याकडे हे गजलक्ष्मीचा सेट होता, 2 गजलक्ष्मी होते माझ्याकडे देवघरात, मी इथं ठेवलेली आहे. त्याला तुम्ही स्किप करू शकता, कारण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल, जर असेल तर तुम्ही ठेवायला अजिबात विसरायचं नाही. आणि जे बालाजीचं जे चिन्ह असतं शंखचक्र नामाचं, ते माझ्याकडं होतं, म्हणून मी ते कुंचमच्या समोर तिथं तुम्हाला दिसतंय ना ते लावून ठेवलेलं आहे. मी तिथं पूजेमध्ये त्याची घेतलेली आहे, कारण ही सेवा आपली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची पण सेवा असते, म्हणून खूप प्रभावी अशी सेवा असते. त्याच्यामुळे आपल्या ज्या सेवेमध्ये आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा घडत असते. एकाच सेवेमध्ये 2-2 सेवा घडत असतात. आणि माझ्याकडे श्री महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक होतं, जे की मला सोबत आलं होतं कुंचमच्या, त्याच्यामुळे मी हे पण पठण करत असते आणि याची पण सेवा विधिवत करून मी असं साईडला ठेवत असते. तुम्हाला कोणतेही स्तोत्र मंत्र तुम्हाला जर येत नसतील, फक्त श्री महालक्ष्मीचा एक तुम्ही साधा सोपा मंत्र उच्चारत हा कुंचम भरून घ्यायचा आहे. खूप सोपी सेवा आहे, असं म्हणेल तर मी सगळ्या सेवेतली सोपी सेवा महालक्ष्मीची म्हणलात तर तुम्ही ही सेवा, न उपवास ना दिवसभर धावपळ अशी कोणतीच याच्यामध्ये नाही. फक्त पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही असा कुंचम भरून ठेवू शकता आणि आपण हे उचलायचं आणि देवघरात ठेवायचा असतो. कारण नैवेद्यामध्ये तुम्ही खीर, साखर, दूध, फुटाणे वगैरे, कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण फुटाण्याची रेसिपी पाहिली होती, तुम्ही तसे फुटाणे वगैरे बनवून स्टोअर करून ठेवू शकता आणि असा देव्याला तुम्ही हा प्रसाद म्हणून दाखवू शकता. खूप साधी सोपी पूजा आहे, तुम्ही करू शकता. कारण मला हे कुंचम उचलून मला आता देवघरात ठेवायचा होता, म्हणून नैवेद्य मी इथं दाखवलं नाही, कारण देवघरात नैवेद्य मी नंतर दाखवणार होते. हे पहा, मी आपला कुंचन उचलला आणि इथं देवघरामध्ये मी तसं आपल्या महालक्ष्मीच्या पाठीमागे मी हा कुंचम ठेवून दिला. कारण आपल्याला उत्तर पूजा, आपल्याला कोणता सणवार वगैरे जर आज आपण कुंचम सेवा केली आणि दुसऱ्या दिवशी सणवार जर आले तर आपल्याला कुंचम सेवा जर आपल्याला उत्तर पूजा करायची नसेल तर तुम्ही देवघरात उचलून ठेवू शकता. आणि आता ही पूजा आपल्याला कधी करायची आहे तर तुम्ही मंगळवार, शुक्रवार, स्वामीचा वार, गुरुवार असतो त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. सकाळी ही सेवा करू शकता आणि दुसऱ्या दिवशी सेवा आपल्याला उचलून घ्यायची आहे. त्याची पूजा आपल्याला सकाळी अगरबत्ती धूपदीप लावून, आपल्याला दिवा लावून ही पूजा आपल्याला काढून घ्यायची. आणि ते आतमधले जे तांदूळ असतात ते आपल्याला साईडला काढून त्याची खीर, भात वगैरे तुम्ही बनवू शकता. किंवा तेच तांदूळ तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करून तुम्ही दुसऱ्या नेक्स्ट टाईमला जेव्हा तुम्ही कुंचम सेवा करता तेव्हा तुम्ही तांदूळ यूज करू शकता. आणि ते मधलं जे साहित्य सगळं सामान आहे ते तुम्ही एका डब्यात काढून घ्यायचं. आणि आपल्याला शक्य असेल तर तुम्ही कुंचनचे आपल्याला हे जे साहित्य आहे तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये ठेवू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही देवघरातलं तुमच्या सामान जिथं ठेवता तुम्ही तिथं ते आपलं सगळं सामान ठेवून घ्यायचं आहे. एवढंच आपल्याला साधी सोपी पूजा करायची आहे. आणि नेक्स्ट टाईमला पुन्हा आपल्याला तसंच हे सामान सगळं घ्यायचं. तुम्ही तांदूळ 2दा-3दा यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ते तांदळाची खीर, प्रसाद किंवा भात वगैरे बनवू शकता. आणि आपण म्हणतो की आपल्याला महिलांना काय मासिक पाळीचे धर्म वगैरे असं, त्याच्यामुळे त्याच्यात लागालागीचं वगैरे काही नाही. कारण तांदूळ हे कुठून येत असतात, किती जणांचे हात लागलेले असतात, त्याच्यामुळे तेव्हा आपण विचार करत असतो का, तेव्हा विचार करत नाही ना. त्याच्यामुळे आपण हे तांदूळ आपल्या धान्यामध्ये, आपल्या डेली यूजच्या तांदळामध्ये पण तुम्ही टाकू शकता. अशी मी साधी सोपी तुम्हाला पूजा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघलात तर धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. कारण खूप ताईंची इच्छा असते की त्यांना पण कुंचम सेवा करावीशी वाटते, पण पैशाची खूप अडचण असल्यामुळे त्यांना घेणं शक्य नसते. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघला असाल तर तुम्ही पण तुमच्या गोड मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि ही सेवा मी स्वामीचरणी अर्पण करून व्हिडिओचा शेवट घेते. श्री स्वामी समर्थ.